मापोरा शेकूशी नाही धन्य आणशीन कोण्या बाबा जाऊन पुढी. अरे हो शिवल्या सांग लवकर काय आहे पटकनी मिट्टू सारखा बोल चाल लवकर कडक मध्ये. काय अजून कमळ्यात तेल आता मारीन बरं. हा विचार करणार नाही मी देवीदासा. आपल्या नानी लागलं म्हणजे आपण पुरी गिरत असतो बरं. चाल लवकर बोल बोल मिट्टू सारखा बोल चाल लवकर हराम खोरा चाल. आला तोंड वास 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 लवकर तोंड. काही नाही ना बाबा फालतू मारून राहिला तू बोले. अरे बाबा अरे बाबा अरे बाबा हो गळा देवीदास मारू बरं देवीदास हो देवीदास. जबर आहे साला अजूनही कबलून नाही राहिला शिवल्या. सांगा काय लेका माणूस आहे की जनवार आहे लेखाचा हा. किती झोडून राहिला देवीदास तरी अक्कल नाही येऊन राहिली अजून. सांगा हाना मजबूत विचार करूच नको. आज कसा 8 बसेलाय गडी हाणून घ्या चांगला. नाही कबलला चालते सायदा पण हाणून तर घ्या मजबूत. आता शिवल्याचं झालं की मा पिशर काढते काय माहित बाबा. आपल्या का पहिले तर दाबून हाणून राहिला मा बाप मला काय माहित बाबा. याचं झालं की मला मारते का बाबा. आई 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 व मा बापाला मारून आला तर देदास भाऊ करणं काहीतरी करणं आई आई व देदास भाऊ मारू नका मा बापाला मारू नका ना देदास भाऊ. काय करू बाबा त्या बाप मामातला ऐकत नाही ना. काय करू सांग. अगो काम करायची नाही सांगितली तरी करते ना तो. असा मग ढोरासारखा मार खाते लोकांच्या हातचा. शिवला जे काही असेल ते पटपट सांगून दे काय आहे तर. मार नको खाऊ फालतूचा. हा कसं तू 5 अजून दही सही करत असेल तर मग खोटा बोलवो. सांगू नको काही देवीदासले. त्याला बस तुले माझ्या देवीदास कसा आहे काही नाही ना बाबा. तुम्ही कोण बाबा अंग लागले रे देवा. अरे काहीच नाही ना बाबा. कोणतं काय केलं मी काय नाही. तो पोरा खोटा बोलून राहिला ना काल्या. तुम्ही मी रामदेवराव खोटं बोलून राहिले मा नाव त्याला घालून घेणार ना. अजूनही तोंड उलटच नाही म्हणजे कंबळल्यात लाता पाहिजेतच तुला आहे की शिवल्या. सुधरत नाही पण तू कुत्र्या शेपूट हे कोळत हे कोळस. अरे बोल मिट्टू सारखा फळ नाही तर बस मग तुला माहित आहे कसं आहे आपलं दणका. हा मार कमी झाला का तुले. मारू का 2-4 अजून कंबळल्यात त्याला आता. खरं सांग ना काय आहे तर खरं सांग ना. बाबा जे काही असेल तर सांगून जा ना बाबा. फालतू मारणं काय खाव ना बाबा. ओ बाबा तुम्हाला मारायला आमचं मन दुखते नाही इकडे बाबा. त्या उशा घोपराला समजून राहिलं बाबा. जे काही असेल ते सांगून द्या म्हणते. मार खाऊ नका तरी तुले काही अक्कल येऊनच नाही राहिली. हा तुले कसं शिनारल्याशिवाय मेळ येत नाही. तिया चांगला दाबूनचा मार पाहिजे तुले. गुखायच्या लेकराचा तिया लाईने पोराचा. हा शेंबड्या वाहनाच्या अजूनही बोलूनच नाही राहिला काही. हा त्याकडून शिकार आहे बा आपण. त्याकडून शिकाले का खोटं बोला पण रेटून बोला. बरोबर आहे तुझ ना. त्याले त्याची कुठे वाट पाहून राहिले. आपल्या पोराले वाया गमावलं ना त्यानं. हाना चांगलं हाना. त्याच्याशी बोलूच नका ना काही विचारपूस करूच नका. बाबा देवीदास भाऊ मारू नको रे. देवीदास भाऊ मारू नको रे. अरे बाबू मेलो हो बापा. आई मेलो रे बाबा मेलो रे. बाबा फालतू मारू नका खाऊ ना. जे काय आहे ते सांगून द्या ना बाबा. माझी शपथ तुम्हाला बाबा. बाबा देदास भाऊ सोडा ना बापाले. बाबा सोडा ना देदास भाऊ. भुसण्या तू काऊन टेन्शन घेऊन राहिला रे. अरे तुझ्या बाप मार खायला तयार आहे गड्या. आणि तू काल इकून फालतू हे करून राहिला आवाज देऊन राहिला. हे ना दे ना खाऊ दे त्याला मार. तू त्याच लायकी जाय त्या बाप शिवल्या. हो गड्या हो भुसण्या मनात बोल नको फळफळ करू नको. दिवसात बोलतो मस्तक सटकलं की नाही तुला धान्य लाईन देतात भाऊ. हा चबर करू नको म्हणतात. बाबा सांगून द्या ना जे काय असेल ते बाबा. ऐक रे त्या पोराचं ऐकणं. तो पोऱ्या काय म्हणून राहिला तर. हा तुला काय ऐकू येते की नाही. कानात भेंड गेले तुझ्या भडवीच्या. अरे बोल ना मिट्टू सारखा फळ. हा दुसऱ्या या पोराला वाया गमवत रे साया तू. अरे आता स्वतः या पोराचं ऐक. नाही शिवलाल भाऊले कसं चांगलं समजत नाही काही. देदास भाऊ बोलूच नका तुम्ही. रट्टे मारा फक्त. रट्टे मारायचं काम करा तुम्ही. काय राजा गप्पा गोष्टी करू राहील त्या माझ्यासोबत. तो माणूस काय सांगणार आहे का. सांगत नाही तो माणूस. मार खाईन पण का सांगणार नाही कबलणार नाही माणूस. शिवलाल भाऊ तर पुरा हागून लावला भाऊ. आता काही खरं नाही भाऊ. याले मारणं झालं की मा पिशर काढते मा बाप माया. आता डबल काढते माझ्या पिशर. त्याचं झालं की सांगणार बाबा आई अरे हो देवीदास भाऊ मारू नको रे. ओ देवीदास भाऊ अरे बा पाय उडेल आहे गड्या. हो गड्या देवीदास भाऊ. अरे बापा रे मेलो. ओ पाय अरे बापा रे. अरे बापा रे. बोल ना मिट्टू सारखा फळ काय आहे तर लवकर सांग ना. हा टाइम काउंट करून राहिला. जेवढा टाइम करीन तेवढा मार खाशीन बाबू तू. हा
बाबा 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 आयु ओ बाबा पोट दुखून राहिलं पोटातला पाणी देवदास पोटात चालला बरोबर. अरे अपेंडिकचा कोम होता आहे पोटात रे फुटला आटले मरतो रे बापा रे आयु येणं वरचे वाचवणं बोले बुसण्या वाचू रे बापा हे देवदासले काय तर सांगा रे गड्या सांगा रे बापा सांगा रे. हा आता अपेंडिकचा कोमळ होता त्याच्या पोटात फुटला आहे की हा मरता का तू मरता आता मला अगोदर सांगून दे पोरगा पुण्या बाबा नेलता तर त्याचाही मला फिशार घालण्याच्या बाबाचा बी. बाबा बाबा मार खायपेक्षा सांगून द्या ना जे काही असेल ते बाबा. हो बाबा ऐका ना म्हटलं बाबा बाबा बाबा. अरे बा शिवलाल जे काही असेल ते फळ सांगून दे गळा कोणता बाबा आता काय आहे तर फालतं कसं मार खाय पण वाचत तू नाही मग ढोरासारखा मार खाऊन राहिला ना तर देवीदास काय ऐकत नाही बरं. तुले माहित आहे तो कसा माणूस आहे तो देवीदास. बाई सांग ना त्या शिवलालले त्या नवऱ्याला सांग ना बापा भुसण्या त्या मायला सांगायला लावणार रे बापा काय तर जे काय सांगायला लावून त्या शिवलालले. हो बाई सांग त्याले सांग बापा समजून सांग ना त्याले मार खाऊन राहिला तर ढोरासारखा हा कधी लोक मार खाईन बिचारा सांग मला लवकर पटकन त्याले मरीन ना तो ठीच. हो तुम्ही काऊन टाइमपास करून राहिले बापा जे काही असेल ते सांगून द्या ना बापा मार खाऊन राहिले द्या ना सांगून. एवढा जबरपणा करूनच राहिलं मार खाऊन राहिला तरी हा तू बायको म्हणून राहिले पोऱ्या म्हणून राहिला गावातले लोक म्हणून राहिले तरी बेसरमासारखा मार खातस हा नाटक साऱ्या गावाचे. बापा सांगतो मार नको रे बाळा मारू नको मारलं तुम्ही सांगतो मी काय आहे सांगतो ना लवकर काय आहे आल्या का पहिलेच बोलला असता हा विचारलं होता आता एवढा मार काल खाल्ला असता पण तुला कशी सवय आहे मार खायची हा कंबळला जसं लाता बसल्याशी तू सुधरतच नाहीस आहे की नाही. अरे शिवला सांगतो ना मारू नको फक्त देवदास मारू नको चाल बोल लवकर बोल. अरे बाबा तुझ्याच पोरगा माझा आलता तो म्हणे ते पोरगी आवडते म्हणे काय करा म्हणे शिवलाल भाऊ म्हटलं बा तो बाबा एक पुडी देते म्हटलं बा तो म्हणे चला म्हणे आपला मेळ लागेल का म्हटलं चाल बा 5,000 रुपये लागतात मग नेला मी आता लोक त्याले. आता मला माहिती आहे का तो बाबा खरा आहे की खोटा आहे तर मला काही घेणं देणं नाही ना बाबा त्या पोराला ते पोरगी आवडे म्हणून मी केलं ते. 4 शब्दासाठी एवढा ढोरासारखा मार खाल्ला तू ना चाल उठ लवकर चाल लवकर त्या बाबा कोणता आहे तू मला दाखवतो काय अंधश्रद्धा बसरो दे काय तो दाखवतो मला दाखव त्या बाबाचा भुगा पाडतो मी आता चाल. दाखवतो मी तुले चाल बाप्पा चाल देवदास भाऊ मारू नको फक्त मारू नको. तुले दाखवा लागेल नाही तर काय तर बाबा कुठे काय आहे तर हा नाटक नको शिकू मला तू रामदेवरा चला हा बाबा दाखवते आपल्याला. बा दाखवतो ना बाहेर दाखवतो सगळ्या दगडू झुंबर चाल बरं चला आपण दोघं तिघं जरा या काय आले घ्या सोबत हाय लागेल ना तडीसा पुरावा. अरे मला काल नेता बापा तडीसा आणि त्या मापोऱ्याला घेता सोबत तो रिकाम चोड्या सारा गाळा तो त्याचा बाबाला दाखवा लागेल नाही तर होबाळला मापोऱ्याचं त्याला घेता रामदेवरा आणा झाली इकडे घेतो त्या पोऱ्याला चाले पुढे. अयो मग बापाला कुकडे झालेलो आलो त्या बापाला म्हसणार तुला काल तोंड वासा लागते रे एवढ्याशा गोष्टीसाठी त्या बापानं मार खाल्ला बापा सांगून द्या लागत होता ना पटकनी काय आहे तर मार नसता खाल्ला ना त्या बापानं. वाटे बा मले मा पोऱ्या शिवल्या सुधरला एखादा हा काहीतरी मनावर घेतलं गड्यानं पण काचा गैर बा तो अगुन्या जाय अजून बी हा काचा काही सुधरणं बाबा तो बाबा मोतीराम कुत्र्या शेपूट हेकोड शिवल्या सुधरणार आहे का बेसरम हा तो नाही सुधरत तो कसा लहानपणापासून वाया जायला भाऊ आता काही सुधारणार आहे का अर्धा ताई. अरे बाबा मोतीराम त्या पोरग्या सडल्यासारखे रंग बदलते तो हरामखोर घडीक काय म्हणेन घडीक काय म्हणेन काही सांगता येत नाही नो गॅरंटी आहे. तुले बाबू त्यानं फसवलं असतं गोड बोलून त्या घरी नेलं असतं त्या जीव घेतला असता त्यानं काय सांगू तुले म्हणून त्यासाठी किती कुटाने करा लागले बाबा आम्हाला सारं समजे हा कसा आहे तर ते समजलं होतं ना बाबा रे म्हणून तर मी त्या घरी गेलो नाही बाबा राहिले नाही किती हात पाय जोडे तो माझ्यासाठी त्यानं बायको पातवली. मोतीराम ते बायको पादवणं सारे नाटक होते त्याचा दुसराच काहीतरी प्लॅन असेल त्याचा त्याचं कसं होटात एक आणि पोटात एक आहे तो का माणूस सुद्धा आहे का बाबा त्याची बायको इथे यायचा तो पोऱ्या उसो घोपर आहे ते इथे यायचा तुला सांगतो त्याच्याकडून भाग घेतात ते सारे एकामेकाले बरोबर जमवतात ते बजेट पुरं घर चालू आहे ते तुझ्या पोराचं खरं बोलला गळा कंदील तू पुरं घर चालू आहे ते बायको पोऱ्या आणि तो तर शिवल्या आहेच बरं तो तर बरं दटी जाईन तटी बोट घाली हो त्याचेच आहे त्याची धंदेच ती आहेत ते बापा त्याच्या बायकोचे ते धंद्यात अरे बारे आला ना भुजण्या 100 वर्ष आयुष्य आता नाव घेतलं आता 1000 झाला गड्या हा पोऱ्या करीन आता एका दोन आपल्या तो पाय ना तो काय सांगते दादा पाय
हा काहीतरी अशी नसते अजून. आबा आबा बापाले तर देदाजू मारून राहिला ना, काहीच काही बोलून राहिला, बाय बहीण काढून राहिला, साधून राहिला तर देदाजू मारून बी राहिला. मला मारत होता तो, मला शादलं त्याने मामा आले शादलं. काहीतरी करा तुम्ही आबा, काहीतरी करा बा. तुला माणूस लय बोगस आमच्या मागे लागला तर हात दूर. त्या बाप का सुधा माणूस आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला तर बोलणे खास लागती. देवदास का अंग फिरलं का देवदासचं की जाणून मारीन तुम्हाला? काय नाही का अगो कामं केली असतील म्हणून मारीन. हा तसा थोडी झोडून राहिला तो. पुसण्या आम्हाला सांगितल्यापेक्षा त्या बापाला समजून सांग ना तू 2 गोष्टी, की म्हणा बाबा रिकामे कामं करत नका जाजो, नाही तर आधी लोक फटकवतात. आता कसं पहिला जमाना थोडी राहिला बाबू दादागिरीचा. आता कसं त्याच्या हाती सापडला तो झोडत असते बरं. हा सांगतो ना मा बापाले, सारे सांगतो समजत, पण कसं एवढं मोळा बा तुम्ही. तो देदाज हात धुवून लागला ना माग, हात धुवून लागला ना राजा. खरं त्या बाप किती खेप रिकामे कामं करते गड्या, किती खेप आम्ही मोळा रे बाबा. हा तुला का उठला सुटलं की या बुड्याचं शपूट डाब्याला येतं त्या आबाचं. हा तुमचं तुम्ही निपटत जाणार, तुमच्या जमत नाही का रे? हा साऱ्या गावाचे रिकाम धंदे तुम्ही करता आणि मोळ्याला तो मोतीराम ते आबा. एवढ्या भारी ना काही करा बापा, मोळा ते काय होतं देदाज हात धुवून लागला ना बाप्पाच्या माग. बुसण्या तू आला तर चांगलं हेतून आला, पण तुझ्या बाप कसं त्या लायकीचा माणूस नाही एवढ्या. हा ती कसं तुमचं तुम्ही निपटा. हा त्या बापाच्या मदत आपण अजिबात पडत नाही भाऊ. कसं आहे तुम्ही काही तुमच्या गुन्हे काम सोडत नाही करणं. आम्ही कदलोक लोकांशी वाईट व्हा. हा कदलोक लोकांना समजून सांगा की जाऊ दे गड्या तोंडाकडे पा पोराला सोडून दे. ते कदलोक ऐकतील. हा तुमचं कसं कुत्र्याच्या पुढे हे कोडत तुम्ही काही ऐकतच नाही, रिकामे कामं करणं चालू जात. आबा आबा तुम्ही काहीतरी करा राजा. आम्ही कोणाला सांगा पण कोणाच्या तोंडाकडे पा. आम्ही मा बापा गाव आहे ना, पण काय करू मग मला सजा देता का त्याची? एवढं मोळा बा तुम्ही. अरे भुसण्या तू लढून कोण राहिला? त्या मायले घेऊन येतो थोडीसा. हा तुझ्या मायले म्हणेल त्या आबाले की बा ते काय तर मोडा, मग मोडते त्या हा आबा. हा माय नाही येत ना, माय तर बेजा आवडेल बाई आहे. माय नाही येत, माय नाही येत. मग तुझी माय येत नाही, तुझी माय अवडेला तर तुझ्या आबा त्याच्यापेक्षा अवडेला आहे. त्या आबा तुझी माय आली सांगायले तर तू त्या आबा करीन काहीतरी, नाही तर मग तुमचं तुम्ही निपटा. खा तिकडे मारा मार काही घेणं नाही. कारण मोतीराम बरोबर आहे की नाही? नाही बाबू असं काही फिरू नको तू गावात. त्या बापाले काहीच होत नाही, तो पोला धुवायला मार खाऊ त्याला काहीच वाटत नाही. बेसर माल किती मार खाल्ला तर हा त्याला काही होत नाही. तू टेन्शन घेऊ नको तो. हा जाय घरी मुकड्यानं. जातो घरी जातो. कोणीच मदत करायला तयार नाही, मग बापाला कोणीच वाटत नाही. बाप तिकडे मार खाऊन राहिला तर देवदास मारून राहिला. मला मोठा होऊ दे, त्या देवदासच्या कोंबड्यात लातच मारतो. मोठा होऊ दे मग तो मला जरा सांग, मग सांगतो त्या देवदासाले, मग सांगतो ना. हा साला शिवल्या तिकडे रिकामे कामं करते आणि हे लाईन पोरग बिचाराचा जीव तुटते. मा बापाला मारून राहिले. काय बरं हालता की मला सांगायले. हा नाताच्या मनात काही नाही रे, पण तो साला बाप त्याचा बोगसा शिवल्या दे सारे एकाच माळीच्या मनात. ते विचार न करू त्या गोष्टीचा. माझ वालता सोडून देते. ऐक घ्या म्हणजे कानातच घ्यायचं नाही ते. रे इकडे विषय बंद करा तो, मग विषय बंद करा तो. बाबा मी लय परेशान येतो. मला तो मा शेजारी लय त्रास देऊन राहिला, लय त्रास देऊन राहिला. सगळं समजलं मला. शेजारी काय करते तर काय नाही करत. तुझी बायको उखळा टाकते त्याच्यावरही माझं आणते तो. हा ती बायको सडा टाकायला जाईन तर त्याच्यावरही माझं आणते. नळावर जाईन ती बायको तर त्याच्यावरही माझं येते. हो खरकटं पाणी टाकायचं असलं त्याच्यातही माझं नाही. हा घराची खिडकी उघडली त्याच्यातही माझं नाही. एकूणच काऊन उघडली? 2 दरवाज्यात त्या घराला बरोबर आहे. हा माझं नाही आहे तो. बाबा एकदम बरोबर आहे, एकदम असंच करते माझ्या शेजारी. असंच ना आम्हाला जगून येऊन राहिला तो. काही करा म्हणजे हिट करतेस तो, मनात टोंगडी टाकतेस, मनात आळवा येतेस ना तो. हो कोणी गोष्टीत आहेच त्याचं काही ना काही. तुझ्या विरोधात तू शेजारीच नाही. तुझी कशी प्रगती होऊन राहिली ना, त्याला कसं त्याच्या डोळ्यात येऊन राहिली. त्याच्या डोळ्यात नाही तर पुऱ्या गावाच्या डोळ्यात येऊन राहिली. सांगून राहिलो तुला मी. हो हा तुले म्हणजे बंद घास त्रास देते. कोणी धुऱ्याहून त्रास आहे, रस्त्याहून त्रास आहे, घराचा त्रास आहे तुले. हो बाबा गावातले लोक मला त्रास देऊन राहिले. माझी प्रगती सैन्य होऊन राहिली लोकांले. खरंच ना याच्यावर काहीतरी कसं तुम्ही करा बा. मला कसं त्रास नाही झाला पाहिजे यायचा काहीतरी बाबा. असेल तर द्या मला. हो बेटा टेन्शन नको घेऊ, मी याच्यासाठीच बसेला आहे. टेन्शन नको घेऊ. या शंकेचं निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही. हा फक्त कसं एक वस्तू आहे, ते वस्तू कसं नेली तू ना की कसं सांगतो त्याप्रमाणे करायचं. हो ना बाबा तुम्ही म्हणसान त्याप्रमाणे. हो सांगा कसं करत. हे वस्तू मी तुला देणार आहे ते वस्तू लक्ष ठेव.
कसं आजूबाजूला कोणी नसलं पाहिजे, रात्री 12च्या पुढे ठेवल्या गेली पाहिजे. हो, शेजाऱ्यानं पाहिलं नाही पाहिजे तर तो मिळीन, पाहिलं कोण तो खुश, जादू होणार नाही. नाही बोल तर तसाच राहील. हो ना बाबा, मी पुरी काळजी घेईन ना. द्या मला कोणती वस्तू आहे तर मी काळजी घेईन ना. कोणाला दिसून नाही देणार, काहीच नाही. अजून लक्षात ठेवायचं, आजूबाजूला चिचोडले वळला नाही पाहिजे, चिवचिव आवाज आला नाही पाहिजे. चिवचिव आवाज आला की कसं जादू खतम होते बरं, सांगून देतो तुले. बाबा चिचोडले वळणार रात्री तर ते वळणारच असतात ना. त्याला कसं चूप करू मी आता, माणूस म्हटलं तर मी करीन, चिचोडल्याचं कसं करू. बरं चिचोडल्याची समस्या आहे का? ठीक आहे ते मी कसं त्याच्यामध्ये तयार करतो. चिचोडले वळला तरी चालतील. हा चला 5,000 रुपये आणतात लवकर. 5,000 पुरेपूर काम होऊन टेन्शन घेऊ नको तू. 5,000 रुपये गड्डे ठेवते. बाबा देतो पैसे देतो ना, पण काम होईल ना माया, मला त्रास नाही झाला पाहिजे. कारण गड्या भक्त तर अचानक झाले गड्या, जादू झाली वाटते माझी सक्सेस. बा या पोराला पोरगी पटली वाटते. बा याला दिलती ना पुढे लेख. हो काय पोराला दिलती ना पुढे. बाबा काय विचार करून राहिले, माझा विचार करा तुम्ही. थांब ते विचार करतो, मला कसं शेजाऱ्यात त्रास नाही झाला पाहिजे. बा करा त्याच्यावर विचार करा. शिवल्या हाच आहे का तो, हाच आहे का शिवल्या? बाबा हा तर पुरा फोसपाटा झाला बाबाचा. अरे हाच आहे देवीदास भाऊ, तो महाराज हाच आहे. अरे गड्या तुझी काय समस्या आहे रे? अरे बाबा काय सांगू भाऊ, माझ्या शेजारी लस त्रास देते राजा. बोले खरकट पाणी जरी टाकलं तरी भांडत करते राजा. तो लय भानगोळ आहे राजा. त्यासाठी आलो बाबाजो म्हणतात फरक पडते. बाबा काहीतरी देतात, त्यानं फरक पडते म्हणतात. बा आता काही फरक पडणं रे, हे सारे अंधश्रद्धा मा पोऱ्याली पुढे गेली, पोरगी पोटायची, त्यानं तर ढोरासारखा मार खाल्ला आणि त्याचा सोबती होता तो. बाबा दाखवणारा त्याने ढोरासारखा मार खाल्ला. मॅच मारलं त्याले. काचा बाबा फाबा रे. बोलून राहिले तुम्ही, बोलून राहिले. बाबाच्या ठाण्यावर येऊन असं बोलून राहिले का तुम्ही? बाजूला लोक देवीदास गड्या हा जास्तच ओढचा आहे रे. गड्या याले कसे झपके मारा लागतात गड्या देवीदास. कसं याचा बजेट बसा लागते. बाबा यानंच मला फसवले, यानं दिलती मला पुढे. नामदेव भाऊ हाच आहे तो, हाच आहे. हा साऱ्या गावाला साऱ्या लोकांना फसवते. असं सांगते लोकांना, कोणाला काही. मा जादूवर तुम्हाला विश्वास नाही का? मा जादू कोंबडी करून टाकी, नाही तर तिथून नाही बाटी. बाबा आपल्या नांदीने लागायचं बरं, आपली जादूला खतरनाक आहे. कर मला कोंबडी कर, नाही चितूर कर, बाकी कर लवकर. कोणती जादू आहे तुझी तर हल लवकर कर. गड्या पिवळ्या शर्ट आल्या तू जाय बरोबर, जाय लवकर. हे पाहू नको गड्या, बेजा तमाशा होणार आहे. आता मला चितूर बनवते, बाटी बनवते, मला पाहू दे. मला जाऊ द्या बाबा, तुम्ही काय करा, मारा करा, काय करा बाबा. जाऊ द्या बाबा, वाचलो मी, माझ्या 5,000 वाचले. हो लवकर जाय तू, जाय पै. हा बाबा शंका घेता काय तू? थांब झाली रे, गेली रे हवा, फूस झाली. अरे देवाच्या नावावर असे बिनलाजे धंदे करून लोक काय विश्वास ठेवतात ना देवावर. आणि तू अशी जादू टोना आणि हिंदी शिकवतो लोकाईले. लाज वाटायला पाहिजे तुले. अरे कोणाच्या पुळ्या देऊन, कोणा रंगारा देऊन, भंगोरा देऊन, यानं पोरी पटतात काय रे? लहान लेकरायला बाई कोणता काय रे तू? अंधश्रद्धा पसरवता काय? बाबा माझा गडी तितूर झालाही नाही. मी जास्त बोलून राहिले. दाखवा लागते झटका तुम्हाला. मला व्हा लवकर उठून, व्हा लवकर. जेवढ्या जण जादू नाही होते, जादू फेल होते. एवढ्या जण एकच माणूस पाहिजे. एक माणूस असला की जादू होते, माही जादू होते. त्यात चौघाय हे शांतपणा जास्त शिकून राहिला का तू? शिकून राहिला. आले भाऊ बाबाजी मोजून आता. झपके खाते बाबा, झपके खाते भाऊ. हटून चालले जा बरं, चालले जा. हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, माझी प्रॉपर्टी आहे. तुम्ही आले कसे काय? तू आमच्या पोरायला फसवशील, आम्ही या नाही करत. मा पोरावरून 5,000 घेतली, पुढी दिली त्याला कोणती का रे? देवदास हो बोलू नका ना, त्यासोबत बोलून काय राहिले? फटके मारा डायरेक्ट त्याले. तो ढोंगी आहे, काही कामाचा नाही तो. तुम्हाला म्हणते चितूर बनवतो, कुठे बनवता चितूर? काही फेल आयटम आहे तो, हाना त्याला मजबूत. देवदास भाऊ याचे लाड गेली की नाही, हे वाळ फावतात बरं. हाना येले हाना. देवदास भाऊ आज करून टाकायचं काम. बाबा पोहिनं रे बाबा, आठवून पोहिनं बाबा. आम्हाला ढोऱ्यासारखं मारलं यानं बावाऱ्यानं. तू मार खाशील ना बाबा, टंडू नको ना. शिल्लक दिसतील का माणूस मध्ये? आपला ॲटम फेल झाला गड्या. आपल्याला मारते भाऊ. लोक तो कोणा मारलं नाही, पण आपल्याला धुते भाऊ. आता काही खरं नाही दिसत मला. पयाल पुरते उठून सोडलं चल नाटका करून राहिला का रे? लोकायला फसवता का रे तू? कोणाला पुढी देतो, कोणाला काही कोणती जादूवर द्यायचं. साला फेल ॲटम, अंधश्रद्धा पसरव देतो. अरे बाबू पोय मारते बरं. मारते सुली कुठे चालणार पोय? लागला की हाती पैते तुला पोहू देणार आहे का रे? मी तर चित्रापेक्षा बेजा जोरात पळतो. नाटक करून राहिला का रे? फसवता का रे लोकाईले? मारू नका. अरे बाबा पोटभरा धंदा आहे. पोटभरा धंदा आहे राजा. वळगो पाणी चालू आहे ना. बाया बाबा तसं सांगत आहे, तसं मी सांगतो लोकाईले. राजा मारू नका.
पोट भऱ्या धंदा आहे तर तोंडानं मागणं काय मागायचं आहे तुले तर असं लोकांनी फसवतं काऊन हा फसवतं काऊन लोकांना डायरेक्ट म्हणायचं भाऊ यादू गिदू नाही पण मला 50-100 पाहिजे हा देवाच्या नावावर हे रिकामे धंदे करून राहिला का तू असं करतो तसं करतो हे पुढे देतो हे विभूती देतो देदास याचं ऐकूच नको तू ऐकूच नको हान झाले मजबूत काही खरं नाही रे बाबाचं काही खरं नाही भाऊ मग आता पिक्चर निघला पहिले आता बाबाचा आहे भाऊ अरे बाबा भाऊ मारू नका मला ओ भाऊ ओ बाबा ओ भाऊ आता नाही करणार नाही मेरे कामे कामा आता नाही करणार नाही सारं सोडून देतो धंदा बंद करतो वाया मी भाऊ काले भाऊ करून राहिला मार खाया धाकानं तू याचं कमळ मोळले हे राहतच नाही तुला मा पोळ्याला फसवले का हा मा पोरगा कॉलेजचा अभ्यास करणं ना पोरगा त्याले नांदी लावलं तू ना पुढी देतो विभूती देतो हा पोरगी पट्टे ढमूक पट्टे मोठी लालच दिली रे हा मार खाल्ला त्यानं सारा गात लाच गमवली ना आमची हा तरी तुला सोडा का रे मा चुकलं ना मला माहित नाही ना साहेब बरोबर ना बाबा हो बाबा मा पोट भरा धंदा होता भाऊ मारू नका ना आता म्हणते मारू नका लोकांचे पोरं काय वाटण्यावर पडेल का रे हा कोणाला काय सांगत हा दे जा सोड नको रे आले सोड नको येऊ का नाही तर मी जडी था ते नामदेवरा तुमचं काही काम नाही मी एकटाच काफी नाही आले एकटाच काफी अरे आणू का अरे मी असं नाही करणार ना आता ओवळलं पारगीत होतं अरे बापा मा बाप करत आहे तसं करत जा ना मी त्या बापाचा जमाना वेगळा होता आताचा जमाना वेगळा अशी रिकामे धंदे करू नको आता सांगून राहिलो तुले हा ऐकलं ना आता नाही करणार ना अजिबात नाही मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा विषय इथंच संपलेला आहे उद्या येऊ पुन्हा नवीन विषय घेऊन